काव्याला हे काहीच पटत नव्हतं. सकाळी लवकर उठून ती घराबाहेर पडली. तितक्यात तिला दाराजवळ कामिनी रागानं पाहत उभी असलेली दिसली. अगं काव्ये, तुला कळतंय की नाही, आपल्या गव्हाणे घराण्याचा पण या प्रोजेक्टात वाटा आहे. तरीही तू त्या शिवायला मदत करतेस. आपलं घर कोणतं हेच विसरलीस का? कामिनीच्या आवाजात चडपड होती. काव्याने तिच्याकडे नजर टाकली. पूर्वी बाबांनी तिच्यावर जीव लावला होता, पण कामिनीमुळेच मध्येच दुरावा आला. बाबा, एकदा नोकरी धरली की काम केलंच पाहिजे, हे तर तुम्हीच शिकवलंय ना मला. मी ज्या कंपनीत काम करते तिथं माझं कर्तव्य पाहिलं. बाबा पुढे सरसावले. काव्या, गव्हाणे घराण्यावर बरेच संकट आहेत. हा प्रोजेक्ट कामिनीला मिळाला नाही तर तिचं करिअर बर्बाद होईल. ती तुझी बहीण आहे. तिची मदत नाही करणार तर कोण करणार? तू ह्या प्रोजेक्टातून माघार घ्यायला पाहिजे. काव्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. पण बाबा, बोली तर लागून गेली, आता काय करणार? अगं, तू समोर येऊन सांगू शकतेस की तुला ह्या प्रोजेक्टात काम करायचं नाही. तुझा डिझाईन आहे ना, मग तो मागे घेण्याचा हक्कही तुझाच. काव्या धक्का खाऊन जागीच उभी राहिली. पण बाबा, मी असं केलं तर कंपनी मला कामावरून काढून टाकेल. नंतर कुठेही नोकरी मिळणार नाही मला. अगं, एक नोकरी गेली तर काही बिघडत नाही. तुला पैशाची काय चिंता? तुझा नवरा आहे ना श्रीमंत. काव्याच्या मनात एकच झणझणीत विचार आला. हे लोक तिला कधी समजून घेणारच नव्हते. ती संतापानं म्हणाली, बाबा, मी आधी तुमच्यासाठी एका कोमात असलेल्या माणसाशी लग्न केलं. त्या बदल्यात 1 कोटी दिले. अजून किती त्याग करायचा मला? बाबांच्या डोळ्यात संताप उसळला. काय बोलतीयस ग तू? तुझ्यासाठी एवढं केलं आणि तू आमच्यासाठी काहीच करायला तयार नाहीस? काव्यानं काहीच उत्तर दिलं नाही. ती न बोलताच घरातून बाहेर पडली. याआधी ती घरासाठी कितीही केलं असलं तरी आयुष्यभर त्याच्यासाठी स्वतःला झोकून द्यायची तिची तयारी नव्हती. कामिनी तिच्या मागं बघत राहिली आणि मग उसासत घरात परत गेली. त्याच दिवशी निकाल लागला. शिवाय प्रोजेक्ट जिंकला. कामिनीचा चेहरा काळवंडला. काय, काव्या तयार नाही झाली का? नाही, तिला आपण काहीही सांगितलं तरी ऐकत नाही. कामिनीचा स्वर कटू झाला. कामिनी थोडा वेळ शांत राहिली आणि हळूच म्हणाली, बाबा, अजून एक मार्ग आहे. पण तसं केलं तर काव्याची आबरू धुळीस मिळेल आणि मी हे बोलायला पण लाजते. बाबांच्या कानात तिनं काहीतरी कुजबुजलं. बाबांचा चेहरा कठीण झाला. मग एक दीर्घ श्वास घेत त्यांनी पुटपुटलं, हे तुझ्या बहिणीसाठी आहे, काही चुकीचं नाही. कामिनीच्या चेहऱ्यावर हलकंसं पण भयानक हसू उमटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी काव्या ऑफिसला गेली. पण ऑफिसातलं वातावरणच काहीतरी वेगळं होतं. सगळे लोक तिला विचित्र नजरेने पाहत होते. काय झालंय? काव्यानं विचारलं. याआधीच रम्या संतापानं आत धावून आली आणि तिनं जोरदार कानाखाली वाजवली, तू कसली बेशरम बाई आहेस? तुझ्यामुळे आपल्या कंपनीचं नाव खराब झाले. काव्या थक्क झाली. तू काय बोलते आहेस? रम्याने तिच्यावर काही कागद फिरकावले. हे पहा, सगळं सिद्ध झालंय. तुझ्यामुळं कंपनीने हा प्रोजेक्ट गमावलाय. लोक म्हणत आहेत की तू ही निविदा जिंकण्यासाठी शरीर विकलं. काव्याचा चेहरा फिकट पडला. तिने थरथरत्या हाताने फोन उघडला आणि हेडलाईन वाचली. टायटन डिझाईनचा मोठा गैरव्यवहार उघड. प्रोजेक्ट मिळवण्यासाठी अनैतिक मार्गाचा अवलंब. खाली एक व्हिडिओ होता. काव्या आणि एका स्थूल माणसाचा फोटो. जणू दोघंही जवळचे मित्र आहेत आणि त्याखाली विषादी प्रतिक्रिया. ही बाई इंजिनियर आहे की अजून काही? चेहरा बघा हिचा, असंच काहीतरी करणार. निर्लज्ज बाई, हिला लोकांच्या समोर चोप दिला पाहिजे. काव्या जागच्या जागी स्तब्ध झाली. तिनं काहीच केलं नव्हतं तरी सगळ्या जगानं तिच्या विरोधात निकाल लावला होता. याच वेळी रम्या गरजली. हिच्यासारखी बाई आपल्या ऑफिसात काम करणार नाही. हिनं सगळ्यांची आबरू घालवली, जाणीवामध्ये पडली. काव्याने काहीच चुकीचं नाही केलं. लोक तिच्यावर उगाचच आरोप करतायत. काव्यानं जबरदस्तीने हात उंचावला. हो, हे कुणाच्या तरी कटाचा भाग आहे. तितक्यात दारात एक उंच सावली उभी राहिली. रुद्र. त्याचा चेहरा कठोर आणि निर्विकार होता. काव्याने डोळे मोठे करून वर पाहिलं. रुद्र, तुम्ही म्हणताय मीच सगळा दोष घ्यायचा? रुद्रनं चेहऱ्यावर गोड हसू आणलं. अगं, हे आपल्या कंपनीसाठीच बरं आहे. कंपनीला फायदा झाला तर तुला पण बरं होईलच ना. आणि शिवाय तो संवाद आधी तूच सुरू केला होता. मी काहीच नाही केलं, काव्या ठामपणे म्हणाली. रुद्रने तिला निरखून पाहिलं. त्या दिवशी तू तो ड्रेस घातला होता ना, लोकांचा काय विचार होईल याचा विचार नाही का केला? काहीतरी वाटलं तरी काय विशेष? काव्याचं डोकं ठणकलं. रुद्र, तुम्ही माझ्यावर सगळा भार टाकताय. मी नाही कबूल करणार.
रुद्रचा आवाज कडक झाला. काव्या, तुझ्या हट्टीपणामुळे कंपनीचं नुकसान होणार हे कळते का? आम्ही असा कर्मचारी नाही ठेवत. जर तू माफी मागितली नाहीस तर आम्ही सांगू की तू बाहेर कुठल्या व्यवहारात अडकल्यामुळे तुला कामावरून काढलं. मग लोक काय विचार करतील? तुझी इज्जत धुळीला मिळेल. माधव वैतागला. कसल्या नाही, चुकी तिची नाहीच आहे. ती तर बिचारी फसली या. रुद्र थंड हसला. लोकांचा विश्वास बसेल असं वाटतं का? तू विचार कर, मग ठरव, असं म्हणत निघून गेला. रम्यानं हात छातीवर घालून तिरस्कारानं पाहिलं. तुझ्यामुळे कंपनीचं नुकसान झालं. तुला काढून टाकलं तरी काय बिघडलं? लोक फक्त पाहत राहिले आणि हळूहळू पांगले. माधवनं विचारलं, आता काय करायचं? काव्यानं ओठ घट्ट दाबले. मी माफी मागणार नाही. राजीव कुठे राहतो ते मला माहीत आहे का? तू त्याच्याकडे जाणार? माधव थोडा घाबरला. काळजी करू नकोस, मला काय करायचं ते माहीत आहे. तो आता नोकरीत नाही. तो मला काही करू शकणार नाही. तेव्हाच रुद्रला ह्या गोष्टीची बातमी मिळाली. काव्या राजीवच्या घरी गेली. होय, माधव म्हणाला. ती स्वतःच हे सोडवते, पण तुम्ही तिला मदत केली असती तर? रुद्रच्या चेहऱ्यावर चिडचिड दिसत होती. त्यानं हातातलं पेन जोरात दाबलं. माझ्याशी बोलायचं सोडून तिने स्वतःच निर्णय घेतला. माधवनं सुचवलं. ती एकटी गेली, तिच्यावर लक्ष ठेवायला कोणीतरी पाठवू का? रुद्रनं मान हलवली. काव्या राजीवच्या घरी पोचली. बेल वाजवली. दार उघडणारी बाई राजीवची बायको होती. त्याने काव्याचं नाव ऐकलं आणि तिचा चेहरा करडा झाला. राजीव घरात आला आणि तिला पाहून घाबरला. काव्याबाई, तुम्ही इकडं कशाला आलात? माझी नोकरी गेली आहे. आता कसलं बोलायचं? मी वाद घालायला आले नाही, काव्या शांतपणे म्हणाली. राजीवच्या बायकोने तिच्याकडे वळून पाहिलं. हो, काव्याने सगळं सांगितलं. बाहेर जे काही चाललंय ते बंद केलं पाहिजे. राजीव चकित झाला. तू नक्की काय म्हणत आहेस? आपल्याला कोणीतरी फसवलंय, व्हिडिओ कापून टाकलाय. मी काही केलं नाही आणि तुलाही काही जबरदस्ती केली नाही, पण आता आपली अब्रू घालवली जाते, काव्या ठामपणे म्हणाली. राजीवची बायको चिडली. मग हे आधी का नाही सांगितलंस? काहीच झालं नव्हतं, राजीव म्हणाला. मग आता आपण काय करू? राजीवने लगेच एक व्हिडिओ पोस्ट केला. मी स्पष्ट करतो की मी आधीच नोकरी सोडली होती. काव्या आणि माझ्यामध्ये काहीही झालेलं नाही. कोणीतरी मुद्दाम हे चुकीचं दाखवतंय. हा व्हिडिओ लगेच व्हायरल झाला. म्हणजे काव्या खरोखरच फसवली गेली. होय, हे स्पष्ट आहे. रम्या आणि रुद्रसाठी हा धक्का होता. माधव हसला आणि रुद्रकडे पाहत म्हणाला, बघा, काव्याने स्वतःच सगळं हाताळलं. ती काय लई हुशार आहे. रुद्रच्या चेहऱ्यावर अजूनही नाराजी होती. त्याला असं वाटत होतं की काव्याने त्याच्याकडे मदतीसाठी यायला हवं होतं.